नमस्कार मंडळी, चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आमच्या बाई आज पापड बनवणार आहे. त्या पापड कशा बनवताय, त्यांची पद्धत कशी आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. बाईला एवढं जास्त कॅमेरा पुढं बोलायचं जमत नाही, त्याच्यामुळे माझी ज्या सासू आहे, ज्यांना मी ताई बोलते, त्याच सांगताय का त्या पिठात काय काय टाकलं, कसं कसं ते केलं. त्याच्यावरती ना मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर त्याच्यावर हिंग टाकायचा. हिंग टाकला ना मग ते पाण्याने मळून घ्यायचं. चांगले मस्त मऊ मऊ मळायचं. मऊ मळल्यानंतर ते पाट्यावर रगडायचं. रगडल्यानंतर ते मऊ होतं. मऊ झाल्यानंतर ते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचं. 2 दिवस भिजलं खूप छान पापड लांबतात. मग भिजल्यानंतर पापडाची तुकडे होती नाही. आता तुम्ही यात हिंग टाकलं, मीठ टाकलं, आता हे मिक्स करून घ्यायचं छान प्रकारे. मिक्स करून घ्यायचं. मग ते पाणी घेऊन मळायचं. पाणी टाकून मळायचं ते ना बाई हातो पाणी घ्या म्हणजे मग तिला दिसन ते. असं पाणी टाकून मळायचं ते. आमची बाई खूप छान पीठ मळतात. बायका कामच पीठ मळायचं असतं. खूप छान पीठ मळतात बाई. लावायला पीठ ठेवलं नाही ग. बस हे लावायला पापड लावायला पीठ ठेवलेलं आहे बरं का. हे पापड लाटायला. मला सगळं घ्या. हा बापू इकडे ओरडते बरं का तुला. मग 2 किलोचं पीठ होते. मग 2 किलोचे खूप पापड होतात. 2 किलोचे 200 पापड होतात. 1 किलोमध्ये 100 पापड होतात. आणि 2 किलोचे ना 200 पापड होतात. एकसारखे उंडे बनवायचे. मग 200 मापात होतात. मग लहान मोठे लाटले ना तर मग कमी जास्त पापड होतात. नाही, रानात गेली पाणी भरा. पाणी चालू काय माहिती काहीतरी. किती उंडे झाले त्या पिठाचे? 4. दाखवा बरं. 2 मिनिटं बाईला मला दे. मी घेते तुला दाखवते.
पापडाचं पीठ 2 किलो होतं आणि त्या 2 किलोमध्ये पिठाचे 4 गोळे झाले. दोन किलो पीठ होतं ना. 2 किलो पिठाचे चार चार उंडे झाले. अर्धा अर्धा किलोचे मळले. 4 उंडे झाले 2 किलो पिठामध्ये. आता ते भिजून द्यायचं ना. असे तेल लावून मळायचे. 2 किलो 4 उंडे झाले. अर्धा अर्धा किलोचे उंडे लागले. मिक्स केसा लागणार. 2 किलोचे 4 उंडे झाले. आता आमच्या पाट्यावर केस राहिले. हे ठेसून आणखी मग होतं ना. जो मी मिळतो केस ना एक जीव होतो पिठाचा. तेलाचं पुढे अशा प्रकारे हे सगळे त्या ओरुट्याने ठेसून घेतले आहे बाईंनी. अशा ठेसल्यामुळे ते जे पापड आहे ते एकदम सॉफ्ट होतात आणि लाटायला पण सोपे जातात. हा. मध्ये नको यो बोट का ना नको ना सांगू. कळत नाही का म्हणा. सांगती म्हणा. तर मी बाईला बोलले की व्हिडिओ चालू आहे, थोडे 2 शब्द बोला. पण त्या म्हणाले की मला नाही जमणार. पण म्हटलं प्रयत्न करा, जे येईल ते बोला. बोला बाई. 3 प्रकारच्या 3 डाळी. हे तू सांग, मला सांगते. 3 प्रकारच्या डाळी आणल्या, वाळवल्या, चिळवल्या, दळून काढलं. मग चाळलं चुळलं, त्याच्यात मसाला घातला, हिंग घातला, मीठ चवीला मीठ घातलं आणि मग ते मळलं आणि आता चांगलं पाट्यावर ठेसून काढित. मऊ होतं. वळकुट्या करायच्या. उंडे करायचे. मस्त पापड होतील. भिजत हे काय ठिशी ते वरुट्याना. आणि हे असं ठेसल्यावर काय होतं त्या पिठाला? मऊ होतं. जीव मिळतो. झालं. काल बाईंनी जे पापडाचं पीठ मळून करू राहिले ठेवलं बाई? होतं ना, ते रात्रभर छानपैकी भिजलं आणि आज त्याचे त्यांनी पापड बनवायला घेतले. हे असं का करावं लागतं त्याला? ते उंडे करायला. उंडे केले पापड फास्ट. हां चला.
आणि तुम्ही काय करताय? मी हे असे गोळे करून घेते, बाईनं वळकुटे करून ठेवल्या गोळे करून घेते. म्हणजे मग उंडा घेतला का लाटला गोल आणि या दोऱ्याने का कापताय असे? म्हणजे मग सारखे हाताने होतात का? तोडण्यापेक्षा मग सारखे उंडे होतात ना दोऱ्याने, त्याच्यामुळे मग सारखा पापड होतो. मग पटकन प्रत्येकाला पीठ तोडायचं तर उंडे करून ठेवले म्हणजे पटकन पापड लाटून होतो. ही पद्धत पहिल्यापासून आहे का आता निघाली? पहिल्यापासून कुणी करतं कुणी नाही करतं तसं त्याच्या याच्यावर. आता आपल्याला माहिती आहे आपण करतो. हम्म. पासून पापड लाटते. किती वय होतं बाई तेव्हा तुमचं? आता काय असेल ते वय काय सांगता येतं मला. पहिल्यापासून तुम्ही असे कामं करता का? पहिल्यापासूनच काम करते. एवढी होती तशी काम करते. आई मरून गेली तशी काम करते. आणि आता ह्या उंड्याचे किती म्हणजे किती रोज किती पापड होतील याचे? होते 100-150. आणि हातचे चांगले का मशीनचे? हातचे चांगले. मशीनमध्ये काय होतं? मशांमध्ये तापून पापूड निघतो. पातेव पापूड येतो तो. हातचे जसे म्हणलं तसे आपल्याला करता येते. चविष्ट पण होत असतील खूप. मग एकत्रीच्या पापडाला काय एवढी माणूस मशागत करतो. बाहेर गेली. आणून दिला बघ. आत्ता वाजलेत 4:30, पण ऊन बघा ना किती अजून 12 वाजल्यासारखं ऊन पडलं एकदम. बाई तुम्हाला असं कंटाळा येत नाही का कामाचा? कसं काय कंटाळा येईल? कामाच्या माणसाला कंटाळाच नाही यायचा. बाजारात म्हणे नेऊन ठेव. आता बाजीवर टाकायचे का हे? आता बाजारात टाकायची. उन्हात वाळवायचे का? नाही सावलीत वाळायची, उन्हात नाही वाळायची. बघितलं किती छान पापड लाटले आमच्या बाईंनी. आमच्या बाईच्या हातचे पापड कसे वाटले प्लीज कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.